नमस्कार, माझं नाव रुपाली घोलप. मी महेसो वागिरे विद्यालय सासवड येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. इथे खरोखर जे जमलेले कवी आहेत त्यांच्या रचना अतिशय उत्तम आहेत. माझी ही खरं तर पहिली कविता म्हणायला हरकत नाही, सादरीकरण करायची ही पहिलीच वेळ आहे. तरी आपण समजून घ्यावं. स्वप्नातलं घर व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते आणि त्याच आशेवर सगळेजण आपलं जीवन व्यतीत करत असतात. त्याच स्वप्नांची जेव्हा पूर्ती होते त्यावेळी मनात असलेले भाव थोडेसे कवितेतून व्यक्त करत आहे. कवितेचं नाव आहे स्वप्नपूर्ती. कधी होणार हो आपलं घर, कधी होणार हो आपलं घर, अगं जरा थांब त्याचे उत्तर. मोठी झाली मुले पुरे ना आपल्याला घर, मोठी झाली मुले पुरे ना आपल्याला घर, अगं जरा थांब त्याचे उत्तर. त्याचा शांत स्वभाव ती खूप उथळ, तरीही तिच्या स्वप्नांना नेहमीच त्याचे पाठबळ. कधी उणे कधी जास्त संसार असाच चालणार, एवढी खात्री देतो कधी काही कमी नाही पडणार. हट्टासाठी राणीच्या उचलले त्याने पाऊल, हट्टासाठी राणीच्या उचलले त्याने पाऊल. आनंदून गेली ती लागता स्वप्नपूर्तीची चाहूल, आनंदून गेली ती लागता स्वप्नपूर्तीची चाहूल. लेकरासाठी घर बांधू म्हणून घेतला त्याने पाया, लेकरांसाठी घर बांधू म्हणून घेतला त्याने पाया. तिच्यापेक्षा त्याचीच जास्त घरावर माया, तिच्यापेक्षा त्याचीच घरावर जास्त माया. पाया भिंत पक्के करताना त्याचे हात थकले, पाया भिंत पक्के करताना त्याचे हात थकले. आशीर्वाद देणारे तुळशी वृंदावन दारात सजले, आशीर्वाद देणारे तुळशी वृंदावन दारात सजले. देवघरात ठेवून बाप्पांची मूर्ती, देवघरात ठेवून बाप्पांची मूर्ती. दोघांनी केली साजरी आपली स्वप्नपूर्ती, दोघांनी केली साजरी आपली स्वप्नपूर्ती. धन्यवाद. घोलप मॅडम अतिशय सुंदर, आणि आता त्यांचा बंगला तयार होतोय. मॅडमचे मिस्टर सचिन घोलप एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, कलाकार आहेत. वराड निघाले लंडनला सारखे प्रयोग ते करत असतात आणि आमचे ते खूप घनिष्ठ मित्र आहेत. एक सुंदर घरकुल त्यांचं लवकरच तयार होतंय. वास्तुशांतीचं आमंत्रण येईल लवकरच.